माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक होण्यासाठी घरदाराचा त्याग करणे, भगवे कपडे घालणे, अंगाला राख फासणे, हिमालयात निघून जाणे हे करायची गरज नाही. तुमच्या डे टू डे रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदाऱ्या पाळून सुद्धा आणि जे तुम्ही करता नोकरी व्यवसाय जे ते करत असताना सुद्धा तुम्ही आध्यात्मिक कसे राहू शकता. आणि मला समजलेलं अध्यात्म, मी बऱ्यापैकी आध्यात्मिक माणूस आहे, तर मला समजलेलं अध्यात्म मी पुस्तक रूपाने आणि कन्सेप्ट रूपाने मॉन्क इन्स्टिट्यूट मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यात मग प्रेयर्स बद्दल बोललोय, लॉ ऑफ कर्मा बद्दल बोललोय, ग्रॅटिट्यूड बद्दल मी बोललेलो आहे, हॅपीनेस बद्दल बोललोय, सायलेन्स बद्दल बोललोय, फॉरगिव्हनेस बद्दल बोललोय. या सगळ्या कॉन्सेप्ट मी त्या पुस्तकात, दोन्ही पुस्तकं इंग्लिश लँग्वेज मध्ये आहेत, दोन्ही पुस्तकं ग्लोबली अवेलेबल आहेत आणि दोन्ही पुस्तकं अमेझॉनवरती नंबर 1 बेस्ट सेलर झालेली आहेत. तर माझं तिसऱ्या पुस्तकाचं सुद्धा काम चालू आहे, खरंच ते पण मी घेऊन येईल.